तूही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्णव पासून. तर आता इथे अर्णवला शुभेच्छा द्यायला आलेले असतात सगळे फायनान्सर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स राज शिर्के असं म्हणतात ते. थँक्यू सो मच असं म्हणतो अर्णव. कॉंग्रॅच्युलेशन्स अर्णव राज शिर्के असं म्हणतात सगळेजण. तर आता खूप सारे लोक आलेले असतात त्याला भेटण्यासाठी. प्लीज हॅव अ सीट असं म्हणतो अर्णव. प्लीज हॅव अ सीट असं म्हणतो तो. तर आता इथे सगळे बसतात बघा प्रेक्षक हो. काय कमाल खेळलात तुम्ही दोघे असं म्हणतात ते. शेवटी 1 बिलियनचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही मिळवलाच. थँक्यू सो मच असं म्हणतो अर्णव. खरंच थँक्यू सो मच. बट इफ यू रिमेंबर लास्ट मंथ मध्ये ह्याच तारखेला इथेच बसलो होतो आपण. मी तुमच्याकडे मदत मागत होतो फायनान्ससाठी आणि तुम्ही नाही दिलीत ती. आठवतंय ना की विसरलात असं म्हणतो अर्णव. येस आठवतंय असं म्हणतो फायनान्सर. पण त्यावेळेला जरा आय कम्प्लिटली गेट इट असं म्हणतो अर्णव. ही गोष्ट मला माहितीये मिस्टर वाघ. गर्दी नेहमी जिंकणाऱ्याच्या बाजूलाच होते. अँड यू आर ऑल्सो पार्ट ऑफ द क्राऊड असं म्हणतो अर्णव. फ्रँकली स्पीकिंग आमचा काहीतरी गैरसमज झाला होता. नाहीतर मी लगेच तुम्हाला फायनान्स केला असता असं म्हणतो दुसरा माणूस. इट्स ओके इट्स ऑल राईट असं म्हणतो अर्णव. इनफॅक्ट ऑन अ सेकंड थॉट मी तुम्हाला थँक्स म्हणायला हवं असं म्हणतो अर्णव. तुम्ही त्यावेळी जर फायनान्स केलं असता तर मे बी मी ह्या डिटर्मिनेशनने ही कॉम्पिटिशन जिंकलोच नसतो आणि खेळलो सुद्धा नसतो असं म्हणतो अर्णव. सो थँक्यू सो मच. खरं आहे असं म्हणतात ते लोक. आम्ही कबूल करतो तुमच्या समोर असं म्हणतो तो. मिसेस सौदामिनी देशमुख त्यांच्या प्रेशर खाली होता ना तुम्ही असं म्हणतो अर्णव. हो बरोबर आहे असं म्हणतात ती लोक. आमचं चुकलंच त्यांचं ऐकलं असं म्हणतात ते. तर आता वल्लरीला दाखवलंय. वल्लरी खूप जास्त विचार करत असते. तर आता तेवढ्यातच अविनाश येतो. ए बाई असं म्हणतो अविनाश. काय ग एरवी नको त्यावेळी एवढी तयार असतेस. आता प्रेस कॉन्फरन्स आहे अजून तुझी तयारी नाही असं म्हणतो अविनाश. प्रेस कॉन्फरन्स आपल्या सन्मानासाठी नाही आहे अर्णव ईश्वरीसाठी आहे. माझ्याकडे कोण बघणार आहे असं म्हणते वल्लरी. हे बघ वल्लरी त्यांचा जेवढा सन्मान आहे ना तेवढा आपला सुद्धा आहे असं म्हणतो अविनाश. अगं राज्य शिर्के घराण्याचं नाव मोठं केलं त्या दोघांनी. किती मोठी गोष्ट आहे असं म्हणतो आता इथे अविनाश. पण तुम्ही नाही राज्य शिर्के तुम्ही आहात पाटील असं म्हणते वल्लरी. हे आठवतंय ना असं म्हणते वल्लरी. हे मी विसरलेलो नाहीये आणि तोही विसरलेला नाहीये. पण काय आहे तो आपल्या घरातल्या सगळ्यांना सारखाच मान देतो. मग तो तुला असू दे मला असू दे किंवा आपल्या पोराला असू दे असं म्हणतो अविनाश. हो ना असं म्हणते आता इथे वल्लरी. मग अशीच एखादी प्रेस कॉन्फरन्स आपल्या मुलासाठी ठेवू शकलाच असता तो असं म्हणते वल्लरी. नाही काय ते दोघे सुद्धा फायनल राऊंड पर्यंत गेले होते आणि छान टफ फाईट दिली होती त्या दोघांनी. हो की नाही असं म्हणते वल्लरी. हो ना असं म्हणतो अविनाश. पण जिंकलं कोण? ईश्वरी अर्णव ना. अगं किती कठीण प्रसंगांना सामोरं जाऊन त्यांनी ही कॉम्पिटिशन जिंकले माहितीये ना असं म्हणतो अविनाश. अच्छा म्हणजे तुम्हाला आपला मुलगा आणि सून सपशेल अपयशी आहेत असं म्हणायचंय का असं म्हणते वल्लरी. वल्लरी हे मी म्हणत नाहीये हे तू म्हणतेस असं म्हणतो होता अविनाश. मला मान्य आहे आकाश नम्रता हरले ह्याचं दुःख मला सुद्धा आहे. पण ईश्वरी अर्णव ज्या जिद्दीने जिंकले ना त्याचं क्रेडिट त्यांना द्यायलाच हवं. हो की नाही असं म्हणतो अविनाश. हे बघ प्लीज प्रेस कॉन्फरन्स आहे तेव्हा तुझा नेहमीचा हसरा चेहरा घेऊन तू बाहेर ये. बापरे एवढा नको हा. पण ठीक आहे आई चालेल. ओके प्लीज तू आवर हा असं म्हणतो आता अविनाश. आणि आता तो आपले कपडे काढून घेत असतो. वल्लरी मात्र विचार करत बसलेली असते. तर आता अर्णव बोलत असतो. तर आता किती वर्ष बिझनेस करत होता मिस्टर वाघ असं म्हणतो तो. तुम्ही पण सर असं म्हणतो अर्णव. आता तरी माणसं ओळखायला शिका असं म्हणतो अर्णव. ओव्हर कॉन्फिडन्स हा एकमेव आहे मिसेस देशमुखांचा. आता तरी तुम्हाला कळलंच असेल त्या फक्त ओव्हर कॉन्फिडेंट होत्या म्हणून असं म्हणतो अर्णव. या असं म्हणतो तो. हो पण इतक्या वर्षाचे आपले बिझनेस रिलेशन्स आहेत ते आपल्याला जपायचे आहेत मिस्टर राजशिर्के असं म्हणतात ते. लेट मी टेल यू असं म्हणतो अर्णव. सात्विक फॅशन्स माझ्यासाठी बिझनेस नाही आहे माझ्यासाठी सगळं काही आहे असं म्हणतो अर्णव. अँड नाव आय एम बॅक. देशातल्या प्रत्येक घरात मला सात्विक फॅशनचं नाव पाहिजे. वी आर विथ यू मिस्टर राज शिर्के असं म्हणतात ते सगळे. तर आता इथे प्रेस कॉन्फरन्सची तयारी करत असतो अविनाश बघा प्रेक्षक हो. खुर्च्या लावा पटापटा असं वगैरे म्हणत असतो तो. पटापट ना आता येतील सगळे तू पण ना. ती पण खुर्ची ते लाव पहिल्यांदा असं म्हणतो तो. इकडे लवकर असं म्हणतो अविनाश. पत्रकारांसाठी पाहुण्यांसाठी बॉटल आणि स्नॅक्स बघून ये पटकन असं म्हणतो अविनाश. तेवढ्यातच खाली ईश्वरी आलेली असते. तर मामा असं म्हणते ती. तर आता तिला वाटतं गेस्टच आले म्हणून. तर अरे बापरे असं म्हणतो तो. ईश्वरी काय बढिया दिसतेस वा वा वा. म्हणजे आता पत्रकार आणि फॅन्स येणार आहेत म्हणजे त्यांच्यासाठी एकदम सज्ज असं म्हणतो तो. मामा खरं सांगू का असं म्हणते आता ईश्वरी. हे प्रेस आणि फॅन्स म्हटलं ना की मला खूप टेन्शनच येऊन जातं असं म्हणते ईश्वरी. काही ईश्वरी तुला आणि टेन्शन काही हा असं म्हणतो अविनाश. आणि तुझा पण आज कौतुक सोहळा असणार आहे तुला काय बोलायचं नाही असं म्हणतो अविनाश. बरं मला सांग तुमचे आहो कुठे आहेत? तयार होतो अजून असं म्हणतो अविनाश. ते जरा ऑफिसमध्ये जाऊन येतो असं म्हणाले असं म्हणते ईश्वरी. ए बाई तुम्ही कॉम्पिटिशनला दरवेळी उशिरा पोचलेला आहात. आज तरी त्याला वेळेत यायला सांग असं म्हणतो अविनाश. येतील असं म्हणते ईश्वरी. फोन आला असं म्हणतो आता अविनाश. हॅलो तू कुठे आहेस असं म्हणतो तो.
आला आला असं म्हणून आता अविनाश बाहेर जातो बघा प्रेक्षक काहीतरी बघण्यासाठी आणि ईश्वरी तिथेच असते. तर आता ईश्वरीची फॅन आलेली असते मंजुळा. ईश्वरी ताई असं म्हणते ती. अगं मंजुळा असं म्हणते ईश्वरी. येऊ का असं म्हणते मंजुळा. ये ना असं म्हणते ईश्वरी. येऊ का म्हणून काय विचारतेस असं म्हणते ईश्वरी. तर आता ती म्हणते नाही म्हटलं नंतर फॅन्सची गर्दी होईल तेव्हा बोलता येणार नाही म्हणून मी आधीच आली असं म्हणते मंजुळा. काय हरकत नाही असं म्हणते ईश्वरी. हे घे तुमच्यासाठी गिफ्ट असं म्हणते मंजुळा. काय आहे प्रत्येक वेळी असं म्हणते ईश्वरी. थँक्यू असं म्हणते ईश्वरी. बस तू मी तुझ्यासाठी चहा आणते असं म्हणते ईश्वरी. नाही ते खरंच नको असं म्हणते मंजुळा. काय म्हणतेस ना मला मग ऐकायचं असं म्हणते ईश्वरी. आले असं म्हणते आता ईश्वरी. तर आता मंजुळा सगळीकडे बघत असते त्यांच्या घरामध्ये. तर आता ती त्या फोटोकडे बघते बघा प्रेक्षक रमाकांतच्या फोटोकडे. तर आता तिला शॉक बसतो कारण त्या दिवशी तिने रमाकांतला पाहिलेलं असतं ना. तर आता मंजुळा जाते फोटोच्या जवळ रमाकांतच्या आणि ईश्वरी आतमध्ये स्वयंपाकघरामध्ये असते. चहा बनवत असते ती मंजुळासाठी. तर आता धक्का बसलेला असतो मंजुळाला रमाकांतचा फोटो बघून. तर आता तिला आठवतं कसं उदयकांतने तिच्या मानेवरती इंजेक्शन टोचलेलं असतं आणि हे बघितलेलं असतं मंजुळाने आणि जोरात ओरडलेली असते ती. तर आता रमाकांत पळून गेलेला असतो. हे सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक आणि तिला खूप अस्तव्यस्त होतं. तर आता तिला खूप बेचैन झालेलं दाखवलंय. मंजुळा हे केस म्हणून चहा घेऊन आलेली असते ईश्वरी. काय ग काय झालं असं म्हणते ईश्वरी. ताई हे कोण आहे असं म्हणते मंजुळा. तर आता ईश्वरी म्हणते अर्णव सरांचे बाबा आहेत रमाकांत राज्य शिर्के. पण त्या दिवशी तर मी त्यांना पाहिलं होतं त्या स्पर्धेच्या ठिकाणी असं म्हणते ती. हो असं म्हणते ईश्वरी. ते हॉलवर आले आणि तिथेच. तर आता ती मुलगी म्हणते पण ताई मी त्यांना पाहिलं होतं हॉलवर असं म्हणते ती. हो अगं जे काय झालं ते सगळ्यांसमोर झालं ना असं म्हणते ईश्वरी. नाही ताई मी ते म्हणत नाहीये. मी त्यांना एका माणसासोबत झटापट करताना पाहिलेलं तेही ते हॉलमध्ये येण्याच्या आधी. काय असं म्हणते ईश्वरी. एक मिनिट मी जरा अर्णव सरांना फोन करते तू सगळं सांग हा असं म्हणते ईश्वरी. मी आले असं म्हणते ईश्वरी. तर आता ती फोन करते बघा प्रेक्षक अर्णवला. तर आता मंजुळाला खूप भीती वाटलेली असते. तर आता शिर्के आलेला असतो अर्णवकडे. आपल्या PR टीमचा कॉल आला होता. तासाभरात प्रेस कॉन्फरन्स चालू होईल. आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल असं म्हणतो शिर्के. स्टाफला सगळं सांगितलं ना व्यवस्थित असं म्हणतो अर्णव. पुढे असं म्हणतो अर्णव. तर आता तेवढ्यातच कॉल आलेला असतो अर्णवला. तर आता अर्णव म्हणतो हा मी सिंदोर बाबांच्या खुनाबद्दल एक महत्वाची बातमी कळली असं म्हणते ईश्वरी. वॉट असं म्हणतो अर्णव. तुम्ही प्लीज लवकर घरी या ना असं म्हणते ईश्वरी. ठीक आहे मी पोचतो असं म्हणतो अर्णव. तर बघा प्रेक्षक आता इथे अर्णवला घरी बोलून घेतलेली असते ईश्वरीने. तर आता अर्णव जातो बघा प्रेक्षक आणि घरासाठी निघतो तो. तर आता मंजुळा बघतच थांबलेली असते ईश्वरीकडे. तर आता ईश्वरी विचार करत असते. तर आता रात्रीचीच वेळ असते बघा प्रेक्षक तर आता इथे सगळेजण तयारी करत असतात प्रेस कॉन्फरन्सची. तर आता इथे सगळेजण विचारपूस करायला येतात मंजुळाची. तर पाणी घे असं म्हणतो अविनाश. हे बघ काय होणार नाही रिलॅक्स कर असं म्हणतो अविनाश. तर आता विचार करत असते मंजुळा आणि वल्लरीला पण खूप जास्त भीती वाटत असते. तर आता ईश्वरी म्हणते सर 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 असं म्हणते ती कारण आता इथे अर्णव आलेला असतो. हिने ना कुठल्या तरी माणसाला आपल्या बाबांना मारताना बघितलंय असं म्हणते आता ईश्वरी. तर आता अर्णव येतो आणि विचारतो व्हॉट. हो दादा त्या दिवशी तुम्ही जिंकल्यावर तुमच्यासाठी बुके घेऊन येताना मी पाहिलं की एक माणूस त्यांना बळजबरीने पकडायचा प्रयत्न करत होता. तर आता सगळा प्रकार सांगते मंजुळा. तर आता सगळेजण स्टोरी ऐकत असतात मंजुळा काय काय बोलते ते. आणि मग त्यानंतर बाबा आत निघून गेले आणि तो माणूस खाली पळून गेला असं म्हणते आता ती. तर आता अर्णव म्हणतो आयुष्वर हेच होते असं म्हणतो तो. हो दादा ते तुमचे बाबाच होते असं म्हणते ती. तर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतोय सगळं ऐकून. तर आता वल्लरी म्हणते शक्यच नाही. नाही म्हणजे ही मुलगी काहीही बरळतीये असं म्हणते आता वल्लरी. ह्या मुलीचा आणि रमाकांत रावांचा काय संबंध असं मला म्हणायचं होतं असं म्हणते वल्लरी. काय ग हे बघ मला ना तू जरा गोंधळलेली वाटतेस म्हणून नीट विचार कर. नीट आठव नेमकं त्या दिवशी तू काय पाहिलंस नीट आठव असं म्हणते वल्लरी. नाही मी खात्रीपूर्वक सांगू शकते की हेच होते ते असं म्हणते आता मंजुळा. त्या माणसाने ना जबरदस्ती पकडून ठेवलेला आणि ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते असं म्हणते आता मंजुळा. एक मिनिट म्हणजे तू त्या माणसाचा चेहरा पाहिलास जो त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असं म्हणतो आता अर्णव. हो दादा असं म्हणते मंजुळा. तर आता वल्लरीला खूप जास्त भीती वाटायला लागते. त्याने जबरदस्ती बाबांना पकडून ठेवलं होतं आणि काहीतरी इंजेक्शन सारखं मानेत खुपसलं असं म्हणते ती. येस येस यू आर राईट अब्सोल्युटली राईट. कारण फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असंच आहे की त्यांच्या मानेमध्ये काहीतरी इंजेक्ट केलं होतं म्हणून. हो असं म्हणते ईश्वरी. एक मिनिट असं म्हणतो अर्णव. काय करताय असं म्हणते ईश्वरी. मला माहिती आहे कुणी केलं असं म्हणतो अर्णव. तर राकेशचा फोटो दाखवत होतो. तर आता इथे मंजुळाला सांगताच येत नाही. नाही दादा असं म्हणते ती. हा तो नव्हता असं म्हणते ती. व्हॉट असं म्हणतो अर्णव. एक मिनिट नीट बघ हा तोच माणूस होता ना असं म्हणतो अर्णव. हा माणूस नव्हता तो असं म्हणते मंजुळा. तर आता विचार करायला लागतात सगळेजण मग कोण होता म्हणून. राकेश नव्हता मग कोण होता असं म्हणतो अविनाश. काहीतरी नवीनच सांगते ही असं म्हणतात आजी. मी म्हटलं होतं ना सर तुम्हाला हे सगळं राकेशचं काम नाही आहे असं म्हणते आता ईश्वरी. हो पण मग हे राकेशनं नाही केलंय मग कुणी केलंय असं म्हणते अंजली. हो म्हणजे ईश्वरी तुझा अंदाज बरोबर होता असं म्हणतो अविनाश. तर अर्णव म्हणतो एक मिनिट मंजुळा तू त्या माणसाचा चेहरा नीट बघितलास ना असं म्हणतो अर्णव. हो असं म्हणते मंजुळा. म्हणजे आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर जे काय घडलं ते सगळं तू पोलिसांना सांगू शकतेस. त्या माणसाचा चेहरा सगळं सांगू शकतेस असं म्हणतो अर्णव. हो दादा मी सांगेन असं म्हणते मंजुळा. ऑल राईट असं म्हणतो अर्णव. आपण पटकन पोलीस स्टेशनमध्ये जाऊया असं म्हणतो अर्णव. मी पण येते असं म्हणते ईश्वरी. तू इथेच थांब आम्ही जाऊन येतो असं म्हणतो अर्णव. तर आता मंजुळाला घेऊन जातात ते पोलीस स्टेशनला बघा प्रेक्षक आणि आपल्याला खात्री होती की राकेशनंच हे केलंय म्हणून असं म्हणते आजी. पण आता आपल्याला वेगळंच कळलंय असं म्हणतो अविनाश. मग बाबांचा असा शत्रू कोण असू शकतो असं म्हणते आता अंजली.
तर आता वल्लरीला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि सगळेजण पण टेन्शनमध्ये असतात. तिने एकदा पोलिसांना सांगितलं त्या हल्लेखोराबद्दल की होईल मग हल्लेखोराला शिक्षा, असं म्हणते नम्रता. मला अजूनही असं वाटतं, असं म्हणते वल्लरी. हे सगळं राकेशनेच केलंय, असं म्हणते वल्लरी. कारण बाकी कोणाला काही कारणच नव्हतं ना रमाकांतरावाला मारायला, असं म्हणते ती. राकेशकडेही काही कारण नाही आहे बाबांना मारायचं, असं म्हणते ईश्वरी. आणि मंजुळा काय म्हणाले ऐकलत ना तुम्ही? सरांनी राकेशचा फोटो दाखवला तिला, त्याने सगळं नाही केलंय असं सांगितलंय तिने, असं म्हणते ईश्वरी. म्हणजे बाबांच्या खुणामागे काही वेगळंच कारण आहे आणि कुठला तरी दुसराच माणूस आहे, असं म्हणते ईश्वरी. तर आता सगळेजण विचार करत असतात कुणी मारलं रमाकांतला म्हणून. वल्लरीला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असं बघा प्रेक्षक हो. तर आता ईश्वरी पण विचार करत असते. तर आता इथे ईश्वरी कॉल करते. तर आता तिने कॉल केलेला असतो बघा प्रेक्षक हो उदयकांतला. तर आता तिचा कॉल आलेला असतो त्याला आणि तो मात्र दारू पित असतो. तर आता तो बोलायला लागतो. बोल वल्लरी, असं म्हणतो तो. ढोस ढोस तू तोंडात दारूच ढोसत बस, असं म्हणते ती. हे तुझ्या बापाच्या पैशाची नाही पितोय मी दारू, असं म्हणतो तो. तुझ्या गळाभोवती फास आवळत झालाय तरी तुला नाही कळत आहे? मी जे काय सांगते ते ऐकलंस ना तर दारूची सुद्धा नशा नाही होणार तुला, असं म्हणते वल्लरी. ए असल्या धमक्याना भीत नाही हा मी, असं म्हणतो तो. काय रे आपण काय करतोय, त्याचा काय परिणाम होईल त्याचा जरा सुद्धा विचार न करता तू त्या रमाकांतला मारून टाकलंस. आता सगळं निस्तरतीये मी. पोलीस तुझ्यापर्यंत कधीही पोहोचू शकतायत, कळलं, असं म्हणते वल्लरी. नक्की काय झालंय वल्लरी, असं म्हणतो उदयकांत. एवढी का चिडलेस तू? अरे वैतागणार नाही तर काय, असं म्हणते ती. अरे तू त्या रमाकांतला मारताना पाठीमागे पुरावे सोडलेस, असं म्हणते वल्लरी. मंजुळा नावाच्या मुलीने तू त्याला मारताना बघितलंय मूर्खा. नशीब तिने मला नाही बघितलं, असं म्हणते वल्लरी. तुला कोणी सांगितलं? आणि मंजुळा कोणी, असं म्हणतो उदयकांत. त्या अर्णवानी ईश्वरीचे फॅन्स येतात भेटायला आजकाल घरी, त्यात ती मंजुळा पण आली होती, असं म्हणते वल्लरी. तिने त्या रमाकांतचा फोटो बघितला आणि धडा धडा पोपटासारखं सगळं सांगायला लागली. आता काय करशील, असं म्हणते वल्लरी. मारून टाकेल तिनं, जे आहे ते आहे, असं म्हणतो उदयकांत. तर आता त्या गोष्टीला पण वेळ झालाय, असं म्हणते वल्लरी. जसं अर्णवला कळलं ना अर्णव तिला घेऊन पोलिसात गेलाय, असं म्हणते वल्लरी. आता पोलिसांमध्ये तुझा नाव आणि चेहरा एकदा काय कळला तू पकडला जाशील आणि बस जेलमध्ये खडी फोडत, असं म्हणते ती. लगेच पोलीस स्टेशनला घेऊन गेला तो, असं म्हणतो उदयकांत. हो मग, असं म्हणते वल्लरी. हे बघ उदयकांत, तू माझ्यासाठी आजपर्यंत जे काही केलंस त्यासाठी मंडळ आभारी आहे, पण आता इथून पुढे मला तुझी मदत करायला जमणार नाही, ओके, असं म्हणते वल्लरी. हे बघ वल्लरी, मी रमाकांतला मारून तुझ्या विरुद्धचे सगळे पुरावे संपून टाकले, तसं म्हणतो तो. म्हणजे मी तुला मदत केली की नाही, असं म्हणतो तो. तू आता मला मदत करायला पाहिजे वल्लरी, असं काय, असं म्हणतो तो. ए कपरे, बऱ्याच गोष्टी कळल्यात मला, बस झालं. आता इथून पुढे मला तुझ्यासाठी काही करायला जमणार नाही. गुड लक, बाय, असं म्हणते वल्लरी आणि फोन ठेवते ती. हॅलो वल्लरी, हॅलो वल्लरी, असं म्हणतो उदयकांत. मात्र आता ती फोन ठेवते बघा प्रेक्षक हो. ही मंजुळा कोण आहे, असं म्हणतो उदयकांत. माझ्या विरुद्ध स्टेटमेंट देणार काय? या मंजुळाला तर आजच संपवणार मी, असं म्हणतो आता उदयकांत. तर आता इथे अर्णव घेऊन जात असतो मंजुळाला गाडीतून. तर आता समोरून अजय गाडी येते. अर्णव आता गाडीतून उतरतो आणि त्याच्यासोबत शिर्के आणि आकाश सुद्धा. तर आता तो गाडी बंद करून ठेवतो. काय, असं म्हणतो अर्णव. मागे का गाडी मध्ये का थांबवली, असं म्हणतो अर्णव. तर आता मंजुळा बसलेली असते गाडीमध्ये. तर आता इथे आजी खूप भावूक झालेल्या असतात आणि त्यांना घेऊन आलेले असतात त्यांच्या रूम मध्ये. तर आता त्यांच्या बाजूला बसलेले असते ईश्वरी आणि अंजली आणि आता तिथेच अविनाश, नम्रता आणि वल्लरी सुद्धा असतात. मला खरंच धडपण आलंय ग, कोणी केलं असेल रमाकांत रावांचा खून, कोण असेल तो, असं म्हणते आजी. हे बघा अर्णव आणि आकाश त्या मंजुळाला घेऊन पोलीस स्टेशनला गेलेत ना, कळलं आता आपल्याला, हा, असं म्हणतो अविनाश. तर आता वल्लरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. हो रे, पण बघितलंस ना हे सगळं अघाटत घडून बसलं, असं म्हणते आजी. हो ग, असं म्हणतो आता अविनाश. हे त्या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावंच लागेल ना, असं म्हणतो तो. तर आता आजी खूप भावूक झालेल्या असतात. आजी, असं म्हणते ईश्वरी, प्लीज तुम्ही या सगळ्याचं टेन्शन घेऊ नका. मी काय म्हणते तुम्ही थोडं खाऊन घेता का, असं म्हणते आता ईश्वरी. नको ग, असं म्हणतात आजी. चिंटू येऊन सगळं सांगेपर्यंत मी काय नाही खाणार, असं म्हणतात आजी. अहो काय करताय तुम्ही, तुम्हाला गोळ्या खायच्या आहेत तेवढ्यासाठी तरी खाऊन घे ग, असं म्हणते अंजली. नको, असं म्हणतात आजी. नको ग प्लीज, नाही मला काय खावंसं नाही वाटत आहे, असं म्हणतात ते. तर आता इथे अर्णव बोलत असतो त्या गुंडांसोबत. ही गाडी अशी काय लावलीये, बाहेर घे ना, असं म्हणतो अर्णव. तर आता ते गुंड बाहेर येतात बघा प्रेक्षक हो. तर आता त्यांच्या हातामध्ये काय काय खूप साऱ्या गोष्टी असतात. काय व्हॉट्सअप प्रॉब्लेम, असं म्हणतो अर्णव. गाडीत बस, सगळ्यांना बसव आणि रिव्हर्स मार आणि पाठीमागे ओ प्लीज, जायचंय आम्हाला, घाई आहे, असं म्हणतो अर्णव. काय रे, ऐकायला येत नाही, असं म्हणतो आकाश. निघ चल, असं म्हणतो आकाश. नाही जात जा, असं म्हणतो तो गुंड. आवाज खाली, असं म्हणतो शिर्के. तर आता अर्णव कॉलर पकडतो त्या गुंडाची. एकदा सांगून समजत नाही, असं म्हणतो अर्णव. नाही समजत, असं म्हणतो तो माणूस. तर आता दोघांमध्ये भांडाभांडी होते बघा प्रेक्षक आणि आता दोघेही जण एकमेकांना मारत असतात. तर आता अर्णव खूप जास्त मारतो. तर आता मंजुळा म्हणते, अर्णव दादा आत्या तुम्ही मारामारी करू नका, असं म्हणते ती मुलगी. तर आता अर्णवला मारत असतात ते. अर्णव दादा ऐका माझं प्लीज आत्या, असं म्हणते मंजुळा.
अर्णव दादा असं म्हणत असते ती. ए चल बाहेर ये चल असं म्हणून आता मंजुळाला एक माणूस पकडतो आणि बाहेर काढतो तो तिला कारमधून. चल म्हटलं ना असं म्हणतो तो. ए असं म्हणतो तो. गुंडांनी आता तो बंदूक पकडलेला असतो मंजुळाच्या हनगुटीवर. मागे हो चल नाहीतर हिला इथेच ठोके ना. चल मागे हो असं म्हणतो तो. सर सर असं म्हणत असते ती मुलगी. ए शांत बस असं म्हणतो तो. सोडा तिला असं म्हणतो अर्णव. इथे राहा उभी राहा असं म्हणतो तो. गन खाली हा असं म्हणतो अर्णव. मागे हो चल असं म्हणतो तो गुंड. तिच्या हातामध्ये बंदूक असते. घ्या पाणी प्या असं म्हणते ईश्वरी. आजीना आई तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते कळतंय मला. अगं पण अर्णवला यायला खूप उशीर होईल ग असं म्हणतो अविनाश. आणि तुला माहितीये ना त्याने एखादी गोष्ट मनावर घेतली की त्याचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही. आणि आता तर विषय आपल्या रमाकांत रावांचा आहे, त्याच्या वडिलांचा आहे असं म्हणतो अविनाश. अरे हो मग मन मानत नाही ना माझं असं म्हणते ती. तू असा हट्ट धरलास तर आजारी पडशील आणि तू आजारी पडल्यानंतर अर्णवचं लक्ष बाहेर लागणार आहे का सांग मला असं म्हणतो अविनाश. बरोबर बोलतोय मामा असं म्हणते अंजली. आणि त्यातून तुला माहितीये का आई आपली भाऊची परत आल्यानंतर अर्णव त्यांच्याशी नीट बोलला नाही याची खंत तिच्या मनात आहे. म्हणून त्यांच्या मारे करायला शोधल्याशिवाय त्याच्या मनाला शांतता लाभणार नाही असं म्हणतो अविनाश. अरे बरोबर आहे असं म्हणतात आजी. मला चिंटूचीच काळजी वाटतेय. त्याच्यावर आता पुन्हा संकट यायला नको असं म्हणतात आजी. अगं तसं काही होणार नाही आजी. तर आता आजी म्हणतात आवी मला राहून राहून एकच गोष्ट समजत नाहीये. काय ग असं म्हणतो अविनाश. रमाकांत रावासारख्या शांत सज्जन माणसाशी कुणाचं शत्रुत्व असू शकतं असं म्हणतात आजी. आणि ज्यांनी 20 वर्षापूर्वी संसार सोडलाय त्यांच्यावर जीव घेणा हल्ला कोण करू शकतं असं म्हणतात आजी. तर आता वल्लारीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आजी तेच तर आपल्याला शोधून काढायचंय ना असं म्हणते आता ईश्वरी. तर आता आजी म्हणतात नाही नाही. आजीला खूप जास्त टेन्शन झालेलं असतं बघा प्रेक्षक या सगळ्या गोष्टीचं. तर आता ईश्वरी खूप जास्त काय काय विचार करत असते बघा प्रेक्षक. आणि वल्लरी तर टेन्शन मध्येच असते. उदयकांतच्या बाबतीत सगळ्यांना अशा प्रकारचे प्रश्न पडायला लागले. आता प्रश्नांची उत्तर त्यांना सापडायच्या आत मलाच काहीतरी करायला हवं असं म्हणते आता वल्लरी. आता कायमचंच उत्तर द्यायचं या सगळ्यांच्या प्रश्नांचं असं म्हणते आता वल्लरी. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तर एकामध्ये काय ते. तर आता इथे शिर्के आकाश आणि अर्णव घरी गेलेला असतो मंजुळाच्या. प्लीज माझ्या लेकीला शोधा असं म्हणतात तिचे बाबा. मी तुमच्या पाया पडतो साहेब असं म्हणतो तो. मी तुम्हाला प्रॉमिस करतो मंजुळाला काही होणार नाही असं म्हणतो अर्णव. ती जिथे कुठे असेल तिला मी आणेन तुमच्या समोर असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी म्हणते किडनॅप करणाऱ्याला माहिती होतं की ती पोलीस स्टेशनला निघाली आहे. इतक्या कमी वेळात ती गोष्ट बाहेरच्या माणसापर्यंत कशी पोचली असं म्हणते ईश्वरी. आणि आता ती विचार करत असते. तर आता सगळेजण विचार करायला लागतात. तर वल्लरी तिथेच असते. तर आता वल्लरीने हे सगळे पुरावे लपून ठेवलेले असतात बघा प्रेक्षक हो बॅकयार्ड मध्ये. तर आता ईश्वरी म्हणते मामी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ईश्वरीने पकडलेले असतं इथे वल्लरीला. तर आता वल्लरी पण खूप जास्त घाबरलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षक हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या व्हिडिओला हाईप करायलाही अजिबात विसरू नका. आणि अशीच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.